मित्रांनो, आता आपली हिंगोली, परभणी, नांदेड आता आपली नगरपालिका संपली. आपली मित्रांनो नगरपालिका संपल्याच्या नंतर जेवढे कार्यकर्ते जेवत होते धाब्यानं, आज आपली चटणी भाकर गोड लागते काय मित्रांनो? नाही ना, गोड लागत नाही. मग मित्रांनो, आज एक तुम्हाला कारण सांगतो की बाबा, आज तुम्हाला भाकर, आज तुम्ही धाब्यावर जेवले, आज हे केले ते केलं, आज जेवण केलं तुम्ही, आज जेवले तुम्ही बाबा खरं आहे, मात्र आज चटणी भाकर खायला गोड लागते काय? लेकरा बाळानं काय खाच? तुम्ही आले हो जेवून, मग लेकरा बाळानं काय खाच? मला हे उत्तर द्या फक्त. लेकरा बाळानं काय खाच? तुम्ही तुमच्या पोटाची सोय लावली. अरे बस करा, काहीतरी व्यवसाय करा, काहीतरी करा, पोट भरा काहीतरी. हे लोक येतात, कितीक जातात, याचा विचार करायचा नाही. आपलं जे दान करायचं त्याला दान करायचं, मतदान करायचं, पद्धतशीर राहायचं, आपल्या घरी आपल्या संघ मस्त पद्धतशीर करायचं. काय आहे कारण? काय हे आला रे ते गेला रे, हे आला रे ते गेला, कोणी आला तरी आपल्याला बंगई टांगीत नाही. आपल्याला कष्टच करावं लागतात, कष्ट करून आपल्याला पोट भरावंच लागतंय. असं काहीतरी करा बाबांनो. आणि मला एक मित्रांनो सांगतो, लाईक करा किंवा न करा, आणि लाईक केली तर खूपच चांगलं, नाही केली तरी न खूपच चांगलं, तुमच्या मनावर. मात्र एक तुम्हाला कारण सांगतो, तुम्ही मला घ्यायच्यासाठी म्हणाला. मात्र कसं आहे, आता उद्या जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, काही बेजार होऊ नका. काय मला सांगा तुम्ही, आपलं काम सोडा, धंदा सोडा, आज 500 रुपये रोज आहे. काय मला सांगा तुम्ही, 500साठी 1000साठी 2 शिंगल पाण्यासाठी तुम्ही द्यायच्या मागं राहता. मागं राहा हो, काही हरकत नाही, मागं राहा. मतदान ज्याला करायचं त्याला करा, जे माणूस निवडायचा आहे त्या माणसाला निवडा, पद्धतशीर करा, मस्त उगं. फक्त आपली ती दोरी भरायची करू नका. ज्यानं दोरी भरली त्याचं बघा, मागं काय भरली ना आता काय भरली. आता तर 7-8 वर्ष तर नगरपालिकाच नव्हती, आता तर सुरुवात झाली. आता हिशोबानं करा, मात्र तसं काही करू नका. 2 गोष्टी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.